आता वर रडते माणूस नाही काय करावं का असं आहे का घरी आपण माणूस आहे चौका ते बघा अवघड आहे घेऊ प्रसिद्धी. दोन माणसं मी कसे सांभाळायचे एकटी राहत नाही त्यांनी अजिबात राहील ना आमच्याकडे. बस इकडे या त्या बसून इकडे या आतमध्ये. त्यांची सायकल आहे ही. तर मित्रांनो त्या बाबांची माहिती आपण शेअर केली होती. तर त्या माहितीप्रमाणे त्यांचा घरचा शोध लागलेला आहे. तर टेंभुर्णी पशी गाव त्यांनी सांगितलं. कुठलं गाव मामा? माळेगाव. बरं टेंभुर्णी पशी माळेवाडी म्हणून गाव आहे. तर त्या गावचे ते आहेत. त्यांचा घरचा पत्ता लागला. तिथनं आपला कॉन्टॅक्ट झाला. तर माड्याचे आमदार मान्य अभिजित आबा पाटील त्यांचे PA नितीन सरडे यांनी त्यांचा आपल्याला घरचा पत्ता लावून दिलेला आहे. पण ती आल्यापासून तुम्हाला सांगतो त्यांची एकच गाय आहे, मला घरी जायचं आहे, मला घरी जायचं आहे. त्या रडून पूर्ण ताप आलाय. आता काय माझ्याकडे एवढा एकच पर्याय उरला आहे. बघा मी गाडी घेऊन आलो बाहेर. गाडी दिसली तुम्हाला. आता आज एकादश आहे. तर त्यांचं काय असेल ते शाबू चिवडा वगैरे त्यांना खाऊ घालू, नाश्ता खाऊ घालू आणि थेट गाडीत बसून त्यांच्या घरी सोडून येऊ. कारण घरी फोन केला त्यांचा काहीतरी हुंटचा बिझनेस आहे. ते त्यांच्या घरी जेंट्स माणूस असं कोण नाही आहे. त्यांच्या घरी त्यांची आई आणि कोण त्यांचे लेडीजच आहेत फक्त. घरी जेंट्स कोण नाही आहे. तर घ्यायला येण्यासारखं इथं कोण नाही आहे. त्यामुळं आपल्याला जाऊन सोडायची वेळ आली त्यांना. तर चला काय होतं बघू. थोडं चहा पाणी नाश्ता वगैरे झालं तर त्यांना सोडून येऊ. कारण कसं आहे कंटिन्यू रडाचं बसणं, पांघरून घेऊन झोपणं. आता एवढी गरम आहे. सगळेजण म्हणजे आराम करतात. यांचं बघा 2 पांघरून घेऊन झोपल्यात 2. का तर मला घरी जायचं आहे. तर म्हातारपण बालपणासारखं असतं मान्य आहे. पण थोडंसं मिळून घ्यावं लागतं. 2 पांघरून घेऊन झोपलेले. मी आले म्हटलं की एवढ्या उन्हाचं तुम्ही पांघरून काय झोपलाय. तर मला घरी जायचं आहे एवढाच त्यांचा विषय चालू आहे. तर त्यांच्या नातेवाईकाला ते फोन झालेला आहे. तर बघू जाऊ त्यांना सोडून यायचा प्रयत्न करू नक्कीच. काय असेल ते असेल. कारण आपला एक प्रामाणिक प्रयत्न होता बेवारस माणसाला आधार देण्याचा. पण आधार देताना एवढे संकट येतात. तर जाऊन आता आपल्या एका बाबाचं ऑपरेशन चालू आहे हॉस्पिटलला. आणि दुसरा विषय आपलं ऑडिटचं बी काम सोलापूरला जाऊन द्यायचं राहिले. आणि यांचं पण व्याप महागा आहे. आश्रमचं आहे. पण आता काय कामात काम निघलेलंच आहे. तर चला बघू कसं काय होतंय. माऊली ओ माऊली एवढे पांघरून घेऊन का झोपलाय तुम्ही? हा काय त्रास होतोय तुम्हाला? बस झोपा उठू नका. झोपा पुशी घ्या डोक्याखाली. का झोपलाय तुम्ही? काय अडचण आहे तुमची? हा पुढे घरी जायचं आहे? पाय दुखतंय? घरी जायचं आहे का तुम्हाला? हा घरी जायचं आहे का माऊली? इथं राहत नाही का? राहत नाही इथं? काय म्हणताय? झोपा उठू नका. झोपा. माणसात घरी कोण आहे? घरी आहेत का? सांभाळतील का तुम्हाला? सांभाळतील का? हा सांभाळतात ना? इथं राहा वाटत नाही का तुम्हाला? तर असू दे मित्रांनो. राहा वाटत नाही म्हणते इथं. मला दाखवतो का हे पांघरून. एक पांघरून आले मी काढले. तर असू दे काय असेल ते त्यांना घरी नेऊन सोडू. पण ह्या राड्यानं माझं देवाचं दर्शन घ्यायचं राहिलं. पहिलं दर्शन घेऊया. आज एकादश आहे. तर असू दे. आश्रमचा विषय तुम्हाला तर माहीतच आहे बऱ्याच जणाला. अनाथ आश्रम आहे आपलं. तर माऊली असे बसले ते. आणि ह्या बाबांचा घरी जाण्यासाठी हट्ट. त्यांचा एवढा हट्ट आहे की पांघरून घेऊन झोपले ते. तर असू दे त्यांना त्यांच्या घरी नेऊन सोडू. तर बघू कसं काय विषय होता. एक व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. तर मित्रांनो त्या बाबाला घेऊन जायचं आहे. त्या बाबाची पिशवी आहे. अजून एक पिशवी पोतं कुठं आहे बाबाचं? कपडे घालू दे त्यात. घ्या मग ते तुमची पिशवी बाबा. चला चला बसा गाडी. चला त्यांची काठी द्या. काय उठा घ्या आता. चालाय तुमची तुम्ही. अरे वेळच मिळत नाही तर का ना. मित्रांनो बाबाला घेऊन चाललोय त्यांच्या घरी सोडायला. पत्ता ते सांगते म्हणलेत. तर कशा प्रकारे ते पत्त्यावर त्यांना बी घर कुठे दाखवतो म्हणलेत आपल्याला. अशा प्रकारे गाडी बिडी बसवलं.
अजिबात दम खाय नाही आश्रममध्ये, त्यामुळं अर्जंट सोडायची वेळ त्यांच्या घरचे पण कोणी यायला तयार नाहीत, सगळेजण बाहेर आहेत असं म्हणते ती. पण आता काय आपल्याकडे पर्याय नाही, त्यांना सोडाय आपणच चाललोय. तो असं गाडी घेऊन आलोय आणि बाबांना सोडायला चाललोय. बसला का बाबा? बसलं का? आपले तुमचे झालेले मित्रांना ताटा भेटा तर करा, काय तर करा, बाय करा, ताटा करा तुमच्या मित्रांना, ताटा कर सगळेजण. चला मित्रांनो, चला त्या बाबांना सोडायला चाललोय आपण त्यांच्या घरी. सध्या आश्रममध्येच आहोत, बसलोय गाडीत. आपल्यासोबत सागर भाऊला घेतले, इथं सागर मालक बसलेले आहेत. तर चला कसं काय विषय होतं बघू. घरचा शोध घेऊन सगळं व्यवस्थित त्यांना सोडायचं आहे. तर काय म्हणते मालक? हो मालक, कुठं जायचं आहे? कुठं जायचं आहे म्हणलो? टेंभुर्णी पैसे त्यांचं गाव आहे, तिकडं जाय. तुमचा भाऊ कसं बघायला आले बाय बाहेर मग ताटा करायचा एकदा. नमस्कार करते आहे. दोघं भावाचं प्रेम आहे. आता एकदा जरा सुट्ट करून बघावं म्हणलं काय होतंय. तर सागर भावाला घेऊन चाललोय. चला व्हिडिओ तुम्हाला दाखवतो आदनं मधनं. आता आपण निघतोय इथनं. चला आश्रममधनं निघलोय. त्या बाबांना त्यांच्या घरी सोडायला जायचं आता आपल्याला. अशा प्रकारे समाजकार्य करताना वेळा काळाची भान नसते. तर चाललोय बाबाला सोडायला. बघू आता कसं काय विषय होतोय, तुम्हाला दाखवायचा प्रयत्न आहे. किंवा समाजकार्य करताना अशा प्रकारे सुद्धा अडचणी येतात. त्या बाबांचं अजिबात मन आश्रममध्ये लागत नव्हतं, त्यामुळे त्यांना आश्रम आपण सोडायला चाललोय त्यांच्या गावाकडं. तर सध्या गादेगावमध्येच आहे आपण. आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता गावातनं आता बाहेर पडतोय आणि थेट डायरेक्ट आजोबाच्या गावाला, आजोबाच्या घरी आपण चाललोय. तर व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. महाराज, हो महाराज, कुठं जायचंय? हा, माळेगावला जायचंय. तुमच्या घरी जायचं ना? काळजी कोरोना सोडतो तुम्हाला घरी. हा चला मित्रांनो, व्हिडिओ बघत राहा. आजोबाला त्यांच्या घरी आपण सोडायला चाललोय. तर मित्रांनो, गाडीत पेट्रोल भरण्यासाठी थांबलो होतो. पेट्रोल भरले गाडीत, मागं पेट्रोल पंप आहे. तर गाडीत पेट्रोल भरले, मी निघालो आता त्यांच्या घराच्या दिशेने. तर व्हिडिओ दाखवत राहतो तुम्हाला. जे काय महत्त्वाचं वाटेल मला त्या ठिकाणी व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच दाखवत राहील. तर आता आहे पेट्रोल भरून निघलो इथून. तर बघू आता चाललोय, रस्त्यावरच आहे. तर बघू त्यांचं घर कुठं आहे, काय आहे. त्यांच्या घरच्यांना विचारू की असं का बाहेर जातात. तर सगळ्या गोष्टीची डीपमध्ये माहिती आपल्याला नक्कीच मिळणार आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. त्यांच्या घराकडे आपण निघालेलो आहोत. तर मित्रांनो, एकादश आहे, त्यामुळं केळ्याचा चिप्स घेतले. जायला वेळ लागला अजून, निम्म्या रस्त्याला भूक लागली. थांबून केळ्याचा चिप्स घेतले मस्तपैकी आणि चक्की एक घेतली. तर चला थोडं खाऊन जाऊ. भूक लई लागलेली मला, एखादंच आहे आज, त्यामुळं मला थोडं काहीतरी खाऊन निघावं. घ्या तुम्हाला तू अजून घ्या, ताट घ्यायचं तुमचं. माझी मोठी पिशी. बरं बरं, घ्या रुपेश, सागर घ्या, घ्या. तर आपल्या सोबत सागरला घेऊन आलोय. जरा फिरणं बी होईल म्हटलं. तर नक्कीच व्हिडिओ कंटिन्यू बघा. जवळ आलं त्यांचं गाव, थोडं खाऊन निघावं म्हटलं. तर मित्रांनो, जवळपास टेंभुर्णी इथं येऊन पोहोचलोय आपण. टेंभुर्णी 3-4 किलोमीटर राहिले. तिथनं म्हणते तर माळेगाव फाट्याला जायचं आहे.
तर आहे ऑन द वे. व्हिडिओ असंच बघत राहा, कारण समाजकार्य करत असताना या सगळ्या गोष्टी जे महत्वपूर्वक आहे ते तुम्हाला दाखवायचा मित्रांनो एक प्रयत्न करत आहोत आपण सगळे मिळून. कारण कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा मित्रांनो. आलं टेंभुर्णीमध्ये. तर बघू आता नेमकं यांचं माळेगाव फाटा कुठं आहे काय, तर चला त्यांना माहीत आहे पत्ता. तर जवळजवळ स्टँडच्या समोर आपण आलोय. त्याच ठिकाणी स्टँड आहे, थोडं पेट्रोल पंप आहे पुढं. तर बघू कसं काय विषय आहे, कुठं घर आहे त्यांचं. माऊली कुठं आहे नेमकं आता? हा आता हे मोठं स्टँड आलं इथं. इथनं कसं जायचं पुढं? माळेगाव फाटा. बरं ठीक आहे. तर मित्रांनो व्हिडिओ मध्ये असंच राहावा, कारण त्याच्या पुढे त्यांचं घर कुठं आहे आणि घरी जायचं त्यांचा विषय. बरं स्टँडच्या मोरात आहे का? स्टँडच्या पलीकडे. बरं ठीक आहे, काळजी करू नका थोडंसं मला. तर चला मित्रांनो असं व्हिडिओ मध्ये राहावा. त्यांच्या घरचा पत्ता आणि त्यांना घरी सोडण्याचं हे समाजकार्य आपण पूर्ण करूया. मित्रांनो या मंदिरापासून आज जायचं आहे त्यांचं घरीकडं आतमध्ये आहे म्हणून त्यांनी मंदिर चाललोय शोध घेत घेत घेत. महादेवाचं देवळ आहे असं. ठीक आहे चला चाललोय आता त्यांचं घरीकडं पुढं आतमध्ये आहे. माहिती जशी जशी त्यांनी देतात त्या माहितीनुसार आपण त्यांचा घरचा शोध घेतोय. रस्ता एवढा खराब होता, इथं रस्ता आहे आपण आलेलो. पूर्ण रस्ता खराब आहे. अपदत 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 आलोय. उतराय त्यांना आलोय गाडीपाशी. त्यांचं घर या ठिकाणी त्यांचं घर आहे. हे त्यांचं घर आहे आणि त्यांना आपण उतरावं लावलंय. या सावकाशी या तर आलोय मित्रांनो त्यांच्या घरी आपण. हेच त्यांचं घर आहे या ठिकाणी. नातेवाईक आले ते लेडीजच घर असल्याने म्हणलेलं न्यायला घ्यायला यायला कोण नाहीये. तर समक्ष जाऊन चर्चा करू नक्कीच. चालता येत नाही आता, कसलंच येत नाही. देतो देतो राहील नाही तर रातभर रडते माणूस. काय करावं का असं आहे का घरी आपण माणूस आहे तेव्हा ते बघा अवघड आहे घेऊ प्रसिद्धी. दोन दोन माणसं मी कशी सांभाळायची एकटी राहत नाही त्यांनी अजिबात राहील ना आमच्याकडे. खायला नाही प्यायला नाही पावसा पाण्याची अपघात आहे चांगलं राहत होतं ना. अंगाला दुखं वाटत होतं ते चांगलं दवाखाना करीत होतो. सगळे औषधं ती आणलेली त्यांना, पण राहायची मानसिकताच नाही तर त्यांची काय करणार. बसायला आता काय चांगलं होतं ना. तेवढंच आहे. ते एक पोतं होतं, त्या पोत्यात सगळे कपडे घाण झालेले कपडे होते. तुम्ही कोण आहेत त्यांच्या? भाऊजाई. त्यांचे म्हणजे त्यांचं कोण नातेवाईक म्हणजे काय बायको गेली निघून. बर आई वारली बहीण बी काय भाऊ बी वारले. दुसरे कोण आहे तर येऊन जाऊन मी एक भाऊजाई आहे, एक तर कोणी विचारित नाही. त्या आम्हाला बोशे फाटी या गावात बेवारस अवस्थेत 4 दिवस पडून होती तिथं. आम्हाला तिथल्या लोकांनी माहिती दिली, आम्ही त्यांना घेऊन आलो आणि त्यांना आपल्या आश्रम मध्ये आधार दिला. आधार दिल्यापासून कंटिन्यू रडतात घरी जायचं घरी जायचं. घरी चांगलं होतं, आम्ही आलो असतो ना भेटायला. गाडी करून घेऊन आलोय तुम्हाला सांगतो. थांबायचं नावच नाही. सांगितलं की मला रात्री फोन केलता, पोरासंग बोलले म्हणलं राहू दे. औषध डॉक्टर येणार होतं, त्यांच्या हाताची अवस्था बघा. बस इकडे या, त्या बसलो इकडे या आतमध्ये. त्यांची सायकल आहे का? यांची आहे का? पंढरपूर. चांगलं चांगलं घर चांगलं. मित्रांनो त्यांना त्यांच्या घरी आपण घेऊन आलो. आधी की सावलेला मामा त्यांच्या खिशातले पैसे घ्या. पैसा देतच नाही अहो, काहीच नाही देत म्हणून. बसा या सावलेली बसा. जाऊ का माऊली? हा राडर लय रडत होता. घरी जायचंय घरी जायचं. झालं शांत आता? काय झालंय? कोण ठेवलं होतं तुम्ही? काय कोंडून सगळ्या माणसं तिथं आहेत ना देवाने. आम्ही कोंडून ठेवायला काय तुम्ही का वाघ आहे काय?
घेऊन या ते चांगली सोय असली तर काय करता इथं राहून. तुम्ही वाघ आहे का तुम्हाला कोंडून ठेवायला? बस पाठवे मी गेलेलो. हा ना तुम्ही चांगलं सांभाळते ती चांगलं भजन कीर्तन हरिपाठ सगळं होतं. पांडुरंगाची मूर्ती होती आश्रमात. बघायला होतं सगळं. खायला पियाला दूध होतं, चहा होता, भाकरी होत्या. सगळं होतं. सकाळी शाबू खिचडी खाल्ली. एखादच धरली आज आहे का ना? एखादच आहे का नाही तुमची? आमचा नाही की तिथं पोलीस. होय काय ना मग आता गुटी गुटी निघू का? काही येत आहे आमच्या संकट? येत आहे का? अरे जा की तू काय काय करते ती मला सांगी. काय केलं तो? मला काय त्रास दिला काय? मी नाही दिला ना. कोंडून म्हणतोच की ठेवलं होतं. कोंडून ठेवते ती काय मग दार लावावंच लागतं की. पाऊस हाय, पाणी हाय, चांगलं मस्त म्हणजे खोली होती. हा आणि आता हे फिरलं ना पुन्हा सुट्टी द्यायची नाही. चालतंय. येऊ का? आत कोंडायचं हो. हातबीत हलवाय काय तर? हा चला येऊ का? चला आलो मित्रांनो. सागर भाऊ आणि मी त्यांना यात सोडायला आलो होतो. टेंभुर्णीपासून 9-1 किलोमीटर गाव आहे. पण रस्ता एवढा खराब आहे येताना. पूर्ण रस्ता खराब आहे. घ्या तर आलोय. घ्या त्यांना त्यांच्या घरी सोडले. तर त्यांचं घरीत आहे त्यांचे. तुम्ही खूप भाऊज आहेत त्यांचे. तर त्यांना भाऊ त्यांचे आहेत ते अपंग आहेत. तर त्यांना त्यांच्या घरी सोडलं. आपलं समाजकार्य पूर्ण झालं मित्रांनो. व्हिडिओ कंटिन्यू बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.